नमस्कार. आज मांडोगण फराटा येथे आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत. महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वसामान्य घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार यांच्यासाठी ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासनाची जी 50% सवलत योजना आहे, ही सवलत मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायती ह्या मागे असताना मात्र मांडोगण फराटाच्या ग्रामपंचायत सर्व सदस्य व सरपंच यांनी यामध्ये सर्व आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करून व ही सवलत आपल्या ग्रामस्थांना कशी मिळेल याचा विचार करून ही खूप छान संधी सर्व ग्रामस्थांना हा उपक्रम योग्य वाटावा व त्याचा फायदा घेता यावा यासाठी मात्र यांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल आपण मांडोगण फराटाच्या सरपंच सौ समीक्षा अक्षय पाटील फराटे यांचे आपण मनोगत घेत आहोत. नमस्कार. आज मी मांडोगण फराटा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व मांडोगण फराटा गावातील सर्व खातेदारांचे तसेच सर्व गावातील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी शासनाने आता आणलेला हा एक निर्णय होता की ज्यामध्ये सर्व राहत्या घरांना त्यांनी 50% अशी सवलत दिली होती व त्या सवलतीचा माझ्या गावातील सर्व लोकांनी सर्व थकबाकीदारांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत उपभोग घेतलेला आहे किंवा त्याचा त्यांना चांगल्या रीतीने फायदाही होत आहे. व या निर्णयाला आमच्या सर्व ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी व तसेच आमच्या पूर्ण बॉडीने हा पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. आम्ही ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्यामुळे आज ग्रामपंचायतचाही खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. तसेच आपल्या गावातील सर्व नागरिकांचाही याच्यामध्ये 50% सवलत दिल्यामुळे चांगला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे. त्यामुळे मी त्यांच्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. या आपल्या उपक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे. गेले 30 वर्षाच्या काही थकबाक्या ज्या आहेत, 20 वर्षापेक्षा जास्त असणारे आणि आकडे खूप मोठे आहेत, यांनीही हे आपली थकबाकी घरपट्टी ही दंडासहित भरलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना सवलत मिळाली आहे. त्याबद्दल आपण काय सांगू शकता जुन्या थकबाक्यांबद्दल जास्त दिवसाच्या? आता गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जुने थकबाकीदार होते व त्यांना इथून मागे कधी अशी सवलत मिळाली नव्हती की त्यांच्यावर असलेला बोजा त्यांना कमी करता येईल. परंतु आता ह्या शासन निर्णयामुळे व ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना त्याच्यामध्ये 50% सवलत मिळाल्यामुळे लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद देत भरणा केलेला आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने जरी हा उपक्रम सर्वांसाठी आणलेला असेल तरीही परंतु बऱ्याच अशा काही ग्रामपंचायतीचं कामकाज हे उदासीनता आहे. बऱ्याच ग्रामपंचायती ह्या उपक्रमासाठी मागे असताना मात्र मांडोगण फराटाची ग्रामपंचायत ही अग्रेसर आहे आणि नक्कीच जिल्ह्यामध्ये वसूल हा 1 नंबरचा असेल. यासाठी आपण काय सांगू शकता? नक्कीच मांडोगण फराटा ग्रामपंचायतने हा घेतलेला निर्णय हा लोकांच्या हिताचा आहे व सर्व ग्रामपंचायतींनी ह्या शासन निर्णयाला सपोर्ट करून लोकांना ही एक सवलत उपलब्ध करून द्यावी व ह्या निर्णयाचे मी शासनाचेही स्वागत करते की ज्यामुळे माझ्या गावातील ग्रामपंचायतमधील लोकांना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. आपल्या कामकाजाबद्दल बरेच लोक खुश आहेत. आपण विविध योजना राबवता. पुढील राहिलेल्या उर्वरित काळामध्ये आपण काय काय करणार आहात? गावासाठी लागणाऱ्या किंवा विकास कामासाठी असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही ग्रामपंचायत किंवा सरपंच म्हणून मी सर्व गोष्टींसाठी बांधील आहे व त्या मी पुढे उभं राहून करून घेणारे आहे. गावासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी असतील, शाळा असतील, तसेच इतर विकास कामे असतील, त्या सर्व गोष्टी ह्या दूरदृष्टी ठेवून त्या पूर्ण करून घेतल्या जातील. खूप छान प्रतिक्रिया दिली. धन्यवाद.